आज सकाळी सकाळी एवढी गडबड सुरू होती. इकडे आरवची शाळेला जायची तयारी चालू होती. त्यांच्या पप्पाने आरवचं सगळं व्यवस्थित आवरून दिलं. मी त्याचा टिफिन वगैरे पॅक करून त्याला स्कूलला पाठवलं. स्कूलला जाताना एवढा पसारा करून जातो. खेळण्यांचा पसारा आवरून झाला की इकडे पुस्तकांचा पसारा पडलेलाच असतो. म्हटलं चला आता तो आवरून घेऊया पटकन. आहे तर LKGलाच, पण त्याचे 12 बुक्स आहेत आणि आमच्या वेळी तर फक्त 3 बुक्स असायचे, मॅथ्स आणि इंग्लिश तर आम्हाला 5वीपासूनच सुरू झालं. मराठी आणि गणित असे 2च बुक्स असायचे आमच्या वेळी. पण आत्ताच्या मुलांचं आहे एवढेच लहान तरी एवढे बुक्स असतात. असो चला, पसारा तर आवरून झाला. म्हटलं चला आता किचन पण लागलं साफ करून घेऊया. इकडे भांडी वगैरे घासून घेतली होती मी आणि आता किचन पण साफ करून घेतलं. अद्वीला बाहेर खेळायला पाठवलेलं, तोपर्यंत म्हटलं चला आता फरशी पसारा वगैरे झाला परत आणि ती आली की आणि पसारा करणार, म्हणून म्हटलं इकडे फरशी वगैरे सगळं आवरून घेऊया. कारण ती असली की फरशी पुसताना मध्ये मध्ये पडली की पाय सटकतात आणि ती पडण्याची शक्यता असते. म्हणून तिला बाहेर पाठवून इकडे फरशी पुसून घ्यायचं म्हटलं. तर ती असली की मला काहीच कामं करू देत नाही आणि पटपट आवरून काहीतरी एडिटिंगचे कामं दुपारची करायची असतात, म्हणून लवकर आवरून घ्यायचं म्हटलं. तर आता इकडे भांडी वगैरे सगळी घासून झालेली, पटकन रॅकला लावून घेतली. आणि आता दुपारच्या जेवणामध्ये माझा आज उपवास होता गुरुवार असल्यामुळे, म्हणून मी दुपारच्या जेवणामध्ये आज दोघेच होते आमच्याकडे, म्हणून मी दोडक्याची एकच रस्सा भाजी बनवणार होते. भाऊलीचा ड्रेस घालून दे म्हणायला लागल्या. बोले बाळा दीदी ते हळद आहे. तुझ्या भाऊलीचा ड्रेस हा काय घातलाय. तर ही आमची आदवी सारखं मध्ये मध्ये करत असते. ती खेळून बाहेरून आली आहे. आता जेवण बनवताना सारखं मध्ये मध्ये येते. तर चला आता मी इकडे रस्सा भाजी बनवते. कधी कधी तिला असं घेऊनच जेवण बनवावं लागतं. आणि आता इकडे पप्पांना शुगर असल्यामुळे त्यांना नाचणीची भाकरी खायची होती, म्हणून मी काल नाचणीचं पीठ दळून ठेवलं होतं. आता छानपैकी गरमागरम नाचणीची भाकरी बनवते. नाचणीच्या भाकरीमध्ये कडक उतवणी घातली की भाकरी व्यवस्थित होतात. जरा नाचणीचं पीठ थोडंसं हे असतं, चिकटपणा कमी असतो, त्याला जास्त कडक पाणी घालावं लागतं. चला इकडे नाचणीची भाकरी वगैरे बनवते. तिला किचनवर बसायचं होतं, पण मला ती रिस्क वाटते, म्हणून तिला मी बाहेर सोडून आले आणि आता गरमागरम जेवण